नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉटच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काल मी तुम्हाला एका व्यक्तीच्या विषयी सांगितलं. स्पिरिच्युअल करीम नावाचा एक मनुष्य कशा पद्धतीने भोळसट भोळ्या भाबड्या हिंदूंना गुमराह करतोय, कशा पद्धतीने तो त्यांना त्यांच्या भावनांचा खिलवाड करतोय, कशा पद्धतीने तो त्यांना उल्लू बनवतोय आणि आधी सुरुवातीला नादी लावतोय आणि त्यानंतर पुढे त्याचे नेमके हेतू काय आहेत हे सांगणं फार कठीण आहे. तो फक्त स्वार्थासाठी हे सगळं करतोय का त्याच्या धर्मप्रचाराच्या साठी काही करतोय, त्याचा हेतू निश्चित काय आहे हे माहित नाही आपल्याला. पण त्याच एपिसोडमध्ये, कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की हैदराबाद संस्थांमध्ये 100 वर्षांपूर्वी असाच एक मनुष्य होऊन गेला होता आणि तो वाटेल ते दावे करत होता, वाटेल ते क्लेम्स करत होता. हिंदू लोकांना तो भुलवत होता, नादी लावत होता आणि त्याचे जे हेतू होते ते स्पष्ट आहेत. इतिहासामध्ये त्या सगळ्याची नोंद आहे खऱ्या इतिहासामध्ये. आणि त्याच संदर्भात मी आज तुम्हाला सांगणार आहे की नेमकी ती गोष्ट काय होती. 100 वर्षापूर्वी तो मनुष्य कोण होता, त्यांनी काय कांड केली हिंदूंच्या विरुद्ध, सुरुवातीला हिंदूंना कसं नादी लावलं आणि नंतर प्रत्यक्षात तो हिंदूंच्याच विरुद्ध त्याची धोरणं कशी त्यांनी राबवली, हे सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे हिंदूंनी. कारण पूर्वी जे काही घडून गेलं, ज्याला आपण इतिहास म्हणतो, त्या इतिहासाचा विसर पडला की मग वर्तमान काळामध्ये आपण चुका करतो आणि मग आपलं भविष्य अंधकारात जातं. म्हणून इतिहास कधीही विसरायचा नसतो. आणि इतिहास म्हणजे काय असतं, आपण तुमच्यापैकी खूप लोक वकील असतील, न्यायाधीश असतील, कोणी डिस्ट्रिक्ट कोर्टात काम करत असतील, कोणी हायकोर्टात, कोणी सुप्रीम कोर्टात सुद्धा असतील. कोर्टाच्या पुढे जेव्हा कधी एखादी केस येते तेव्हा ते काय करतात, थोडीशी जरी ती वेगळी वाटली केस तरी ते काय करतात, अशी सिमिलर केस पूर्वी कधी घडली आहे का, पूर्वीच्या फाईल्स काढून बघा, पूर्वीच्या केसेस बघा, त्याची छाननी करा, अभ्यास करा आणि त्याच्यातून काही पॅरलल्स मिळाले की मग लक्षात येतं की त्यावेळेला जजमेंट कसं दिलेलं होतं, त्यावेळेला कुठल्या मुद्द्यांना प्रायोरिटी दिली होती, त्यावेळेला बाजू कशी मांडली होती कुणी, आणि त्या विशिष्ट केसमध्ये निकाल कुणाच्या बाजूनी लागला. या आधारावरनं पुढच्या साधारण त्याच प्रकारच्या केसची दिशा ठरते. हे सूत्र आहे आतापर्यंतचं. आणि हे फक्त कोर्टातच नाही चालत, जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये. मेडिकलमध्ये पण असंच केस हिस्ट्री बघितली जाते आधी, ठीक आहे. त्यावरनं लक्षात येतं की व्यक्तीला काय झालंय, सिम्पटम्स काय आहेत, आणि मग त्याच्यावरनं रोगाचं निदान करून त्यानुसार पुढची औषधोपचार केले जातात. एखादी क्रिकेट मॅचचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता की ज्या संघाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचंय त्यातले जे प्लेयर्स आहेत त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय, त्यांचे वीक पॉइंट्स काय आहेत. अच्छा, याला आखूड टप्प्यावरती प्रॉब्लेम येतोय का, आखूड टप्पाच टाका त्याला. हा स्पिनच्या विरुद्ध नीट खेळू शकत नाही का, मग स्पिनचाच मारा त्याच्या विरुद्ध करायला पाहिजे. लक्षात येत आहे. तर त्याच पद्धतीने इतिहास बघायलाच पाहिजे, मागे काय घडून गेलंय. साधारण अशाच पद्धतीची केस आहे, म्हणून नीट लक्ष देऊन ऐका. ही गोष्ट हिंदीमध्ये लिहिलेली आहे, फार काही अवघड नाही, कळण्यासारखी आहे. मी ते तुम्हाला वाचूनच दाखवतो, ऐका, नीट ऐका. रियासत के इस्लामीकरण की साजिश. आणि तत्पूर्वी एक सांगू देत की हे पुस्तक आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम का इतिहास. अलीकडेच सप्टेंबर महिन्यामध्येच काही दिवसांपूर्वी हैदराबाद मुक्तीसंग्राम आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम होऊन गेला. माझ्या कल्पनेप्रमाणे 76 वर्ष पूर्ण झाली त्या घटनेला. तर त्यातलंच हे प्रकरण आहे. हे पुस्तक लिहिलंय प्राध्यापक डॉक्टर चंद्रशेखर लोखंडे यांनी लिहिलंय. त्यातलं पान क्रमांक 62 आणि 62ला सुरू झालेलं आहे. रियासत के इस्लामीकरण की साजिश. खूप इंटरेस्टिंग है, लक्ष देऊन ऐका. रियासत में हिंदू प्रजा के प्रति असंतोष उत्पन्न करने का षड्यंत्र सन 1929 से दीनदार सिद्दीकी उर्फ चन्न बसवेश्वर के नौटंकी अवतार के रूप में प्रारंभिक हो गया था. दीनदार सिद्दीकी नावाचा हा मनुष्य होता 1929 सालचा.
आणि तो स्वतःला म्हणायचा काय, चन्नबसवेश्वर, चन्नबसवेश्वरचा अवतार, असं तो स्वतःच दावा करायचा की मी बसवेश्वरांचा अवतार है। इसका जिक्र पहले ही आ चुका है। भोले भाले हिंदुओं को डरा धमकाकर अथवा फुसलाकर मुसलमान बनाने की प्रक्रिया सन 1932-33 में और भी तीव्र कर दी गई। इसके विरोध में आर्य समाज ने शठे शाठ्यम समाचरित की नीति अपनाकर उसका समुचित उत्तर देने का प्रयास किया। सन 1929 से हैदराबाद रियासत में मौलवी सिद्दीकी दीनदार ने अपने आप को चन्नबसवेश्वर और श्री कृष्ण का पूर्ण अवतार घोषित करना शुरू किया। हा जो स्पिरिच्युअल करीम आहे तो असले हाय फंडू दावे करतो। तो म्हणतो मी रावणाच्या सोबत गप्पा मारतो, रावण माझ्याशी बोलतो, मी रामाला भेटलोय, मी लक्ष्मणाला भेटलोय, हनुमान माझ्याशी बोलतो, शंकर महादेवांची माझी चर्चा होते, असं वाटेल ते बरळतो तो। आणि विशेष म्हणजे आपले हिंदू लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात। त्याच पद्धतीने ह्या दीनदार सिद्दीकी त्या व्यक्तीने आधी म्हटलं की मी चन्नबसवेश्वराचा रूप अवतार आहे आणि मग म्हणायला लागला मी श्रीकृष्णाचा पूर्ण अवतार आहे। उसने लिंगायत संप्रदाय के ग्रंथों में उद्धृत भविष्य में होने वाले बसवेश्वर अवतार को, जिसके शरीर पर शंख चक्र गदा पद्म धनुष्य बाण सर्प शिवलिंग आदि चिन्हों को गुदवा कर भोले भाले लिंगायत हिंदू भाई बहनों को फुसलाना शुरू किया। म्हणजे त्यांनी हे सगळ्या ज्या गोष्टी होत्या, शंख चक्र गदा पद्म धनुष्य बाण सर्प शिवलिंग इत्यादी जी चिन्ह होती ती स्वतःच्या शरीरावर गोंदवून घेतली आणि तो दाखवायला लागला लोकांना, हिंदू लोकांना, आणि म्हणायला लागला बघा 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 ही सगळी चिन्ह माझ्या शरीरावर आहेत, म्हणजे मीच बसवेश्वरांचा आणि श्रीकृष्णांचा मी अवतार है। जगह जगह जाकर वह अपने शरीर पर अंकित चिन्हों को दिखाया करता और लोगों को अपनी ओर आकर्षित करने का प्रयास करता था। वह लिंगायतों को विश्वास दिलाने में सफल रहा कि वह शैव ग्रंथों में लिखित बसवेश्वर का अवतार है। बघा, त्याला यश सुद्धा मिळालं, नुसता त्यांनी प्रयत्न केला नाही तर लिंगायत लोकांचा त्यांनी विश्वास सुद्धा संपादन केला। लिंगायत लोकांना खरंच वाटायला लागलं की हो हाच तो बसवेश्वरांचा अवतार। वह चालाक और धूर्त कट्टर मुस्लिम धर्मावलंबी था। म्हणजे त्यांनी हे सगळे अवतार आहोत आपण म्हणून टूम काढली आणि वाटेल ते तो सांगायला लागला, भूलथापा देत होता हिंदूंना, पण खाजगी आयुष्यात मात्र तो पक्का इस्लामी होता। त्यांनी त्याचा मुस्लिम धर्म सोडला नाही, त्यांनी घर वापसी केली नाही, त्या बाबतीत तो अत्यंत क्रिस्टल क्लिअर होता। म्हणजे तो फक्त हिंदूंना उल्लू बनवत होता। जसं हा स्पिरिच्युअल करीम त्यांनी स्वतःचा धर्म बिलकुल सोडलेला नाहीये, जरी तो वाटेल ते फेका मारत असला, ते फक्त तो मारतोय फेका हिंदूंना भुलवण्यासाठी। त्याला खरोखरच जर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न रावण हनुमान हे सगळेजण भेटले असले असते ना, त्यांनी घरवापसी आतापर्यंत करायला पाहिजे होती, ती त्यांनी का नाही केली यातूनच कळतं। असो पुढे, उसने हिंदू धर्म और विशेषकर लिंगायत धर्म का अध्ययन करके अपने मजहबी प्रचार में लिंगायतों को वैष्णव संप्रदाय के खिलाफ भड़काकर द्वेष की भावना फैलाने में सफलता प्राप्त कर ली। मित्रांनो, आपण खूपदा म्हणतो ब्रिटिशांची नीती फोडा आणि झोडा, फोडा आणि राज्य करा। मित्रांनो, ही नीती फक्त काही ब्रिटिशांनी नाही वापरली, हिंदूंच्यावर राज्य करण्यासाठी, हिंदूंना गुलाम बनवण्यासाठी शतकानुशतक हजारो वर्ष आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांनी सातत्याने ह्याच धोरणाचा वापर केलेला आहे। हिंदूंची एकी नष्ट करण्यासाठी, हिंदूंची संख्या घटवण्यासाठी, हिंदूंवर राज्य करण्यासाठी हिंदूंमध्ये वेगवेगळे भेद हुडकून काढलेत आणि हिंदूंच्या त्या भेदांना खतपाणी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला। आज ज्या पद्धतीने हिंदूंच्या मध्ये जाती भेदाला फोडणी घातली जाते, जाती भेदाला खतपाणी घातलं जातं अनेक शक्तींच्याकडून, त्याच पद्धतीने पूर्वी या महाभागानी हिंदूंमधले जे वेगवेगळे पंथ उपपंथ होते त्यांच्यामध्ये वाद निर्माण करून द्यायला सुरुवात केली। लिंगायत आणि वैष्णव
शैव आणि वैष्णव यांच्यात जी दुही होती, थोडासा जे वेगळेपण होतं, त्या दुहीचा वापर मोठ्या प्रमाणात ह्या महाभागांनी केला. कसा केला उपयोग बघा. तो वैष्णव संप्रदायाच्या विरुद्ध लिंगायतांना भडकवू लागला. आधी त्यांनी काय केलं, आधी लिंगायतांचा विश्वास संपादन केला. तो सांगायला लागला की बसवेश्वरांचा मी अवतार आहे. एकदा लिंगायतांचा विश्वास संपादन केला की त्यांनी पुढची चाल खेळली आणि ती होती वैष्णवांच्या विरुद्ध या लिंगायतांना भड़काना। वह लिंगायतों और मुसलमानों के मंतव्यों में समानता दिखाकर अपनी ओर आकर्षित करने का प्रयास करने लगा। तो लिंगायतांना सांगायला लागला की लिंगायतांनो, तुमच्यातल्या वेगवेगळ्या मान्यता आणि आमच्या मुसलमान धर्मातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, प्रथा आहेत, त्यात किती समानता आहे बघा, विचारांमध्ये किती समानता आहे, आचारांमध्ये किती समानता आहे। काय वाटेल ते बादरायण संबंध जोडले, पण लिंगायतांना वाटायला लागलं अरे खरंच की हेच आपले भाऊबंद, हे वैष्णव आपले शत्रू आणि हे मुसलमानच आपले खरे मित्र। आज नाही का आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक मराठ्यांना असं वाटतं की हे इतर जातीय जे आहेत ते आमचे शत्रू, हिंदूच असून सुद्धा इतर जातीय हिंदू आहेत ते आमचे शत्रू आणि मुसलमानच कसे आमचे भाऊ, असं कित्येक हिंदूंना वाटतं। आणि हे कशामुळे घडलंय तर आपल्या भारतात जे हिंदूंचे हितशत्रू आहेत ना, देशी विदेशी शक्ती, त्यांनी हे रितसर कटकारस्थानाच्या मदतीने घडवून आणलेलं आहे आणि त्याला फळं आजकाल दिसायला लागलेली आहेत। असो, पुढे लिहिलेलं आहे असं की राम कृष्ण आदि की सरेआम वो निंदा करना, उन पर लांछन लगाना इत्यादि उसके प्रचार के हथखंडे थे। मित्रांनो, आता लक्षात येत आहे, काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचा एक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला जाणता राजा उपस्थित होता, तथाकथित जाणता राजा महाराष्ट्राचा शरदचंद्र पवार साहेब। त्यांच्या समोर संभाजी ब्रिगेडच्या एका नेत्यांनी प्रभू श्रीरामांच्या विरुद्ध निंदा नालस्तीचे शब्द उच्चारले, माहिती असेल तुम्हाला। पण ही पहिली खेप नाहीये। हे जे हिंदू विरोधी असतात, हिंदूंचे शत्रू असतात ना, तेच असलं बोलू शकतात। रामाची निर्भत्सना करणं, कृष्णावर टीका करणं, हिंदू देवी देवतांचा अपमान करणं हे कोण करतं? जे हिंदूंचे शत्रू असतात तेच करू शकतात। आणि हा दीनदार सिद्दीकी 100 वर्षापूर्वी त्यांनी तेच केलं होतं, लिंगायतांच्या समोर केलं होतं आणि आमचे हिंदू लोक त्यावेळेला चुप बसले होते। आज मित्रांनो, तो स्पिरिच्युअल करीम सांगतोय की राम माझ्याशी बोलतो, रावण माझ्याशी बोलतो, हनुमान माझ्याशी बोलतो। आज तो फक्त विश्वास संपादन करायला लागलाय हिंदूंचा। ज्या क्षणी त्याला लक्षात येईल की येस, आता मी बऱ्यापैकी विश्वास संपादन केलाय, तो वाटेल ते बोलायला लागेल। तो आपल्यात भांडणं लावून देईल, पंथांमध्ये भांडणं लावून देईल आणि एका पंथाला दुसऱ्या पंथाच्या विरुद्ध लावून देईल, तो एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरुद्ध लावून देईल। ऑलरेडी दुही तर आहेच आहे आमच्यात, वेगवेगळे फरक आहेतच आणि कुठल्या समाजात नसतात तो, असे फरक असतातच। वेगवेगळ्या समाजांमध्ये कुठले ना कुठले फरक हे असतातच, पण तरी सुद्धा संघटित व्हायचं असतं, आपल्या अस्तित्वाच्यासाठी संघटित व्हायचं असतं। असो, तर राम कृष्ण आदि की सरेआम वो निंदा करता था, उन पर लांछन लगाता था और इत्यादि करके उसके प्रचार के वो हथखंडे बन गए थे। उसने सरवरे आलम नामक एक पुस्तिका भी लिखी थी। सरवरे आलम नावाची पुस्तिका लिहिली होती, जिसमें राम कृष्ण आदि देवी देवताओं की निंदा की गई थी। बघा, प्रचार प्रसार आणि प्रबोधन कसं करायचं असतं, भाषणं व्याख्यानं हे तर ठोकायचंच असतं, त्यासोबत पुस्तकंही लिहायची असतात। त्याच्यामुळे वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांची माथी भडकवता येतात, त्यांच्यात स्लो पॉइझनिंग करता येतं, त्यांचं समाजाचं ब्रेन वॉशिंग करता येतं। ह्या टेक्निक्सचा वापर या दीनदार सिद्दीकीनी करून झालेला आहे 100 वर्षापूर्वी, अत्यंत सक्सेसफुली केलेला होता हैदराबाद संस्थानमध्ये। वह भगवान शंकर की प्रशंसा करके लिंगायतों के दिलों में वैष्णवों के प्रति विष घोलता था। जर शैव आणि वैष्णव हे हिंदू धर्माचे उजवे डावे हात आहेत असं जर समजलं
मित्रांनो, कल्पना करा, एकाच शरीरामध्ये जर उजवा हात विरुद्ध डावा हात यांच्यात जर संघर्ष सुरू झाला तर अशी जेव्हा स्थिती होते ना, तेव्हा त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. उजव्याचा डाव्याशी काहीही संबंध नसणं, त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो. पण तरी निदान पॅरालिसिस झालेला जो व्यक्ती असतो त्याचा उजवं शरीर विरुद्ध डावं शरीर यांच्यात भांडण तर नाही लागत, ऍटलिस्ट संघर्ष तरी नाही होत. एक बाजू लुळी पडलेली असते, इतकंच. पण या दिनदार सिद्दीकीची जी कटकारस्थानं होती त्याला जर का प्रमाणापेक्षा जास्त जर यश मिळालं असतं, त्याला मिळालं ते मर्यादित यश मिळालं. पण जर प्रमाणापेक्षा जास्त यश मिळालं असतं तर काय झालं असतं मित्रांनो? शैव विरुद्ध वैष्णव असा संघर्ष नव्याने पेटला असता. मित्रांनो, जेव्हा कुठलेच बाकीचे धर्म नव्हते, फक्त एक धर्म होता ना, हिंदू धर्म, त्यावेळेला ठीक होतं. एक वेळ शैव विरुद्ध वैष्णव वाद वगैरे सगळं ते सगळं चालू शकतं. किती नाही म्हटलं तरी तो आमचा अंतर्गतचा मामला असेल, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. बाकीच्यांनी त्याच्यामध्ये नाक खुपसून लुडबुड करण्याची, ढवळाढवळ करण्याची खरं म्हणजे काही गरज नाहीये. पण ज्या वेळेला हिंदू धर्माच्या अस्तित्वाचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला शैव विरुद्ध वैष्णव हे संघर्ष नंतर केले तरी चालतं, जर करायचेच असतील. खरं म्हणजे नकोच आहेत वाद, पण जर वाद करायचेच असतील तर ते नंतर केलं तरी चालतं. या क्षणी संबंध काय असतो, विषय कुठला असतो, उद्देश काय असायला हवा असतो, तर हिंदू धर्माचं अस्तित्व टिकवणं. पण त्यालाच तो मुद्दाच तर टार्गेट केलेला होता ना दिनदार सिद्दीकीने. त्याचा उद्देशच तो होता, हिंदू धर्माचं अस्तित्व संपवायचं, काफरांना संपवायचं, काफरांचा धर्म संपवायचा. आणि हे करण्यासाठी त्यांनी मुळावर आघात केला. त्यांनी शैव विरुद्ध वैष्णव या वादाचा उपयोग करून घेतला. शिवाची, महादेवाची स्तुती करताना शैव उपासक लिंगायत यांचा विश्वास संपादन करून वैष्णवांच्या विरुद्ध निंदा, नालस्ती आणि भडकवी त्यांनी सुरू केली. सिद्दीकी दीनदार ने इस नौटंकी चाल से सरकारी अधिकारियों और सधन मुस्लिमों से पैसा ऐंठना प्रारंभ कर दिया. धनपतियों, नवाबों, जागीरदारों को विश्वास दिलाने में सफल रहा कि वह रियासत के लाखों हिंदुओं को मुसलमान बना देगा और मंदिरों को गिराकर मस्जिदें खड़ी कर देगा. बघा प्लॅन काय होते त्याचे. आणि त्या बळावरती त्यांनी पैसे ओरपायला सुरुवात केली सधन मुसलमानांच्याकडून. उसकी योजनाएं थी कि दक्षिण भारत में 2 मंदिर जिसमें करोड़ों की संपत्ति इकट्ठी है उनको लूट कर मूर्ति पूजा का नामो निशान दक्षिण भारत से मिटा देगा. काय भयंकर प्लान होता बघा मित्रांनो. दूसरी योजना यह थी, विजयनगर साम्राज्य की राजधानी हम्पी के हुम्मी मंदिर में 85 करोड़ और तिरुपति मंदिर की 3 पद्म की संपत्ति लूट कर इस्लाम के प्रचार प्रसार में व्यय करना, यह उसका प्लान था. उसका कहना यह था कि राम ने यह धन रावण और बाली से लूट कर इन 2 मंदिरों में जमा कर दिया है. वह अपने भाषणों में गर्जना करता था कि दिसंबर सन 1931 में हम्पी में एक सभा होगी जिसमें हजारों पठान और मुसलमान भाग लेंगे. उस सभा में चन्न बसवेश्वर नबी के नाम से ढोल पीटेगा. ढोल पीटते ही पठान और मुसलमान राम के मंदिर पर धावा बोल देंगे और 85 करोड़ की संपत्ति निकाल लेंगे. इस तरह रियासत से मूर्ति पूजा का हमेशा के लिए अंत हो जाएगा. इसके बाद हर एक मंदिर से मूर्तियां निकालकर फेंक दी जाएंगी. इस तरह भारत को इस्लाम में बनाने का रास्ता साफ किया जाएगा. मित्रांनो, मंदिरं तोडणं फोडणं हे इतिहासात पूर्वी घडले, आपल्याला माहिती आहे. अफजल खानाने आपल्या तुळजापूरचं मंदिर छिन्न विच्छिन्न करून टाकलं. पंढरपुरात सुद्धा हीच स्थिती त्यांनी करून टाकली. आणि अशी अनेक शेकडो मंदिरं. हे फक्त इतिहासातच घडत होतं का? आपल्या शेजारी सध्या बांगलादेशमध्ये सुद्धा हेच चालू आहे. दिसा मासा मंदिरं फोडली जात आहेत. पाकिस्तानात पण हे झालेली आहेत कामं. आणि फक्त हिंदूंच्याच कशाला हो, जैन आणि बौद्ध लोकांचे सुद्धा मंदिरं फोडलेली आहेत ना. अफगाणिस्तानातल्या बामियात बुद्धाच्या मूर्ती तोफा लावून उडवून टाकल्या की. त्याच्यामुळे हे प्राक्तन काही फक्त हिंदूंचं नाहीये. हेच दुःख जैनांचंही आहे, हेच दुःख बौद्धांचं आहे, हेच दुःख शिखांचं आहे आणि हेच दुःख पारशी लोकांचंही आहे आणि आदिवासींचं पण आहे.
सन 1931 दिसंबर मास 20 तारीख के एक भाषण में सिद्दीकी ने हिंदुओं के प्रति विष उगला। उसने कहा, दुनिया में जितने काफिर हैं वे सब मुसलमानों के दुश्मन हैं। हेच ही त्यांची बेसलाईन असते। तुम्ही सापाला किती पण दूध पाजा, त्यांचं मत काय ते बदलू नहीं शकत। दुनिया में जितने काफिर हैं वे सब के सब मुसलमानों के दुश्मन हैं। जब तक वे मुसलमान न बन जाएं तब तक वे हमारे मित्र नहीं हो सकते। आणि मग जर काफरांची जर का मैत्री जर का केलेली असेल तर ती ढोंग असते, कारण त्यांचं पहिलं ट्रेनिंगच हे असतं, सच्चा मित्र तोच जो मुसलमान आहे, आणि काफिराशी मैत्री होऊच शकत नाही यावरती त्यांचा ठाम निर्धार असतो, ठाम विश्वास असतो। लिंगायतों को उनका अवतार बतलाने वाला और उनको धूर्तता से मुस्लिम बनाने वाला सिद्दीकी, उसके अंदरूनी इरादे उस बयान से स्पष्ट समझे जा सकते हैं कि वह अगले ही दिन 26 दिसंबर 1931 के एक मजमे में मुसलमानों से कहता है, हमारे कुरान में 500 ऐसी आयतें हैं जो दुश्मन पर विजय प्राप्त करने और उन्हें कत्ल करने का आदेश देती है। तुम उनसे यानी हिंदुओं से क्यों डरते हो? हे जे वाक्य आहे ना 1931 सालचं 26 डिसेंबरचं, ते वाक्य पुन्हा एकदा वाचतो। हमारे कुरान में, हे कुणाचं वाक्य आहे? दीनदार सिद्दीकीचं आहे। हमारे कुरान में 500 ऐसी आयतें हैं जो दुश्मन पर विजय प्राप्त करने और उन्हें कत्ल करने का आदेश देती हैं। तुम उनसे यानी हिंदुओं से क्यों डरते हो? इस प्रकार की सांप्रदायिक द्वेष की ज्वाला भड़काने वाले भाषणों पर निजाम सरकार नमक का गरारा मुंह में लेकर बैठती थी, और ज्यों की आर्य समाज इसका समुचित उत्तर देता तो सरकार उन प्रचारकों और कार्यकर्ताओं पर रोक लगा देती। दीनदार सिद्दीकी के दुष्प्रचार से रियासत की हिंदू प्रजा को मानसिक रूप से आघात पहुंचा। आर्य समाज ने सिद्दीकी का सार्वजनिक रूप से उत्तर देने के लिए उत्तर भारत के 2 विद्वानों को राज्य में आमंत्रित किया। श्री मंगलदेव जी शास्त्री और श्री चंद्रभानु जी को बुलाकर राज्य के अनेक स्थानों पर उनके भाषण रखे गए। स्थानिक विद्वानों में पंडित बंशीलाल व्यास, मोहनलाल जी बलदवा, मुन्नालाल जी मिश्र, मोहनचारी मेवाड़ी, इन्होंने अनेक जगह भ्रमण कर सिद्दीकी पोल खोलकर रख दी। सन 1932 के अगस्त में 16 सितंबर तक दोनों प्रचारक बड़ी लगन के साथ आर्य समाज का प्रचार करते रहे और सिद्दीकी के नौटंकी प्रचार का मुंह तोड़ जवाब देते रहे। निजाम सरकार को यह प्रचार अच्छा नहीं लगा, स्वाभाविक है। उन्होंने पंडित चंद्रभानु को देश निकाल दे दिया। मतलब म्हणजे निजामचं जे टेरिटरी होती, निजामाचं जे संस्थान होतं त्या संस्थानच्या बाहेर त्यांना हकलून दिलं पंडित चंद्रभानु यांना। आर्य समाज ने सरकार की इस आज्ञा को रद्द करवाने के लिए संबंधित उच्चाधिकारी पॉलिटिकल मेंबर को पत्र लिखा, किंतु इस पत्र पर सरकार ने कोई ध्यान ही नहीं दिया। तब हैदराबाद आर्य प्रतिनिधि सभा ने सार्वदेशिक आर्य प्रतिनिधि सभा दिल्ली को इस बारे में सूचना दी। सार्वदेशिक सभा ने दिल्ली में केंद्रीय सरकार के पॉलिटिकल डिपार्टमेंट के सेक्रेटरी को पत्र लिखा। कब? 20 अक्टूबर 1932 को। सेक्रेटरी ने इस संदर्भ में सार्वदेशिक सभा को सूचित किया कि श्री चंद्रभानु को राज्य से निष्कासन का आदेश हैदराबाद राज्य के उच्च अधिकारियों ने दिया है। यह हैदराबाद का आंतरिक मामला है। इस बारे में रियासत के संबंधित अधिकारियों से पत्र व्यवहार करें। म्हणजे केंद्राने हात झटकले, त्यांनी सांगितलं हा अंतर्गत मामला आहे हैदराबादचा। जर केंद्राने ठरवलं असतं, तेव्हाचं ते ब्रिटिश सरकार, त्यांनी जर ठरवलं असतं की हैदराबादनी जो निर्णय घेतलेला आहे निजाम सरकारने तो बदलायला लावायचा, फक्त आदेश द्यायचा, आदेश देण्याच्यासाठीच जेवढा दिरंगाई झाली असती तेवढीच, त्याबरोबर हैदराबाद सरकारला ते ऍक्सेप्ट करायला लागलं असतं। पण निजामच्या संदर्भात ब्रिटिशांनी अशीच भूमिका घेतली, बोट चेपी मवाळ भूमिका। का? कारण हे हिंदू विरोधी नीती होती ना निजामाची, आणि जी ब्रिटिशांच्या पथ्यावरच पडणारी होती। सार्वदेशिक सभा ने इस विषय में निजाम सरकार से पत्र व्यवहार किया। तब सरकार ने निष्कासन के संबंध में पुनर्विचार नहीं किया जा सकता, जो आदेश दिया है वह उचित है।
ऐसा कहकर सार्वदेशिक सभा को सूचित किया। मित्रांनो, दीनदार सिद्दीकी उर्फ चन्न बसवेश्वर उर्फ पूर्णावतार श्रीकृष्ण याच्या या गोष्टीतून काहीतरी शिकता येण्यासारखं आहे। हा स्पिरिच्युअल करीम आणि त्याच्यासारखी कित्येक लोक या भारतभरात आहेत जे हिंदूंना भुलवण्याच्या साठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करतायत, नाना तऱ्हेचे मार्ग वापरत आहेत। त्यामुळे मित्रांनो, सावध रहा, कुठेही असे मेंढरासारखे वाहवत जाऊ नका, विवेकनिष्ठ व्हा। अलग लक्षात, विचार करा, मेंदू दिलेला आहे, विचार करा आणि आपलं हिंदूंचं संघटन मोडेल असं कुठलंही कृत्य करू नका। येत आहे का लक्षात? देव, देश, धर्म यावरती विश्वास तर ठेवाच, त्याच पद्धतीने हिंदूंचं हित कशात आहे आणि हिंदू धर्माची जी एकी आहे, हिंदू लोकांची जी एकी आहे, त्या एकीला धक्का कसा बसणार नाही याचा सदैव प्रयत्न करत राहायचा। या 4-5 गोष्टी जर तुम्ही करू शकलात तर खूप कल्याण होईल हिंदू धर्मावरती, हिंदू लोकांच्या वरती। शक्य झालं तर हिंदूंनी बनवलेलेच गोष्टी विकत घ्या। एकेकाळी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी संदेश दिलेला होताच, स्वदेशी वापरा, राष्ट्रीय शिक्षणचा अंतर्भाव करा, बहिष्कार हे एक तत्व होतं। तर अशा पद्धतीने आणि स्वातंत्र्य, स्वराज्य, अशा पद्धतीने राष्ट्रीय शिक्षणाच्यासाठी तर प्रयत्न करायचाच आहे। राष्ट्रीय शिक्षण म्हणताना हिंदू धर्माला आणि हिंदू मित्रांना अत्यंत अभिमान वाटावा अशा पद्धतीचे जे गौरवपूर्ण जे किस्से आहेत, ज्या कथा आहेत आपल्या इतिहासातल्या, असा इतिहास, त्याच्यावरती जास्त प्रकाश असायला पाहिजे। आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये इतिहासाचा सिलेबस एकच असायला पाहिजे, ज्याच्यात बहुसंख्य म्हणजे अगदी नॉर्थ ईस्टर्न म्हणजे ईशान्य भारतातल्या सुद्धा हिंदू राजवटींचा, त्यांचं दैदिप्यमान कामगिरी जी काही आहे त्याचाही उल्लेख यात सगळ्यात असायला पाहिजे, सर्वसमावेशक असायला पाहिजे। नाहीतर खूपदा काय होतं, चोल राजांनी जे काही कार्य करून ठेवलं त्याचा मागमूसही महाराष्ट्रातल्या लोकांना नसतो। महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी काय मोठं काम केलं होतं ते ना काश्मीरच्या ना ईशान्य भारतातल्या लोकांना माहिती असतं, बाजीराव तर फारच थोड्या लोकांना माहिती असतो। त्यामुळे एक सर्वसमावेशक अशा पद्धतीचं एक राष्ट्रीय शिक्षण धोरण पाहिजे। त्याला तुम्ही एनपीटी काय न्यू एज्युकेशनल पॉलिसी म्हणा, काय वाटेल ते नाव द्या, पण तुम्ही ते टेक्निकल स्किल्स वगैरे सगळ्या गोष्टी त्या एका बाजूला, पण राष्ट्रीय शिक्षण म्हणताना त्यामध्ये इतिहास स्टँडर्डाइज्ड पाहिजे आणि तो राष्ट्रीय बाण्याचा पाहिजे। देव, देश, धर्म याच्याविषयी अभिमान निर्माण होईल अशा पद्धतीचं शिक्षण त्याच्यातनं मिळायला पाहिजे। दुसरं म्हणजे बहिष्कार, काही विशिष्ट गोष्टींवरती बहिष्कार घालायलाच पाहिजे। परदेशी पदार्थांवरती बहिष्कार घालायलाच पाहिजे, जसा पूर्वीच्या पद्धतीने घातला जात होता, पण हा सामान्य जनतेने घालायला पाहिजे। खास करून चीनी मालावरती बहिष्कार घालायलाच पाहिजे। आणि त्याच पद्धतीने ज्या ज्या गोष्टींमध्ये थुंकी मिसळलेली असू शकते आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतंय की यवनांनी तयार केलेल्या आहेत, त्या गोष्टींवरती तुम्ही बहिष्कार घाला, हा एक मार्ग आहे। दुसरा आणखीन एक चांगला मार्ग म्हणजे जे जे आपले असे निर्माते आहेत, आपलेच उत्पादक जे असतील त्यांच्याच वस्तू खरेदी करत जा, त्यांच्याच सेवा तुम्ही घेत जा, त्यांनाच पेमेंट करत जा, हा दुसरा मार्ग झाला। तिसरा म्हणजे स्वराज्य। इथं स्वराज्याचा अर्थ आता केंद्रात आणि देशात आपल्या हिंदुत्ववादी विचारांचीच प्रस्थापना, हिंदुत्ववादी पक्षांना सत्तारूढ बनवणं ही आपली जबाबदारी कायमच असायला पाहिजे। पण नुसतंच व्होटिंग केल्यानंतर आपण स्वस्थ बसलोय असं नको, कारण सत्ताधीश हा सत्तेत बसला बरोबर विचार गुंडाळून ठेवतो असा अनुभव आहे आतापर्यंतचा। त्याच्यामुळे तो दबाव मेंटेन करून ठेवायला पाहिजे, जसा विरोधी पक्षांच्या वरती मेंटेन करून ठेवायचा असतो दबाव,
त्याच पद्धतीने आपले म्हणवले जाणारे जे हिंदुत्ववादी पक्ष आता सत्तेत बसलेले असतात ते हिंदुत्वाला पोषक, हिंदुत्वाला अनुकूल अशा धोरणं राबवतात का नाही राबवत, यावरती लक्ष ठेवायला, त्यांच्यावर अंकुश ठेवायला दबाव गट म्हणून सुद्धा काम केलं पाहिजे हिंदूंनी. त्या अर्थाने स्वराज्य असा मी शब्द इथं वापरतोय. आणि त्याच पद्धतीने ठीक आहे, म्हणजे स्वदेशी, स्वराज्य आणि बहिष्कार अशी ही वेगवेगळी तत्व आहेत ज्याचा वापर आपण केला पाहिजे आणि सावध राहायला पाहिजे. ही अशी जे स्पिरिच्युअल रहीम किंवा दीनदार सिद्दीकी सारखीची माणसं आहेत त्यांच्यापासून जपून राहायला पाहिजे. आणि फक्त स्वतःच त्यांच्यापासून जपून नाही राहायचं, तर यू हॅव टू स्प्रेड द वर्ड. याविषयीची माहिती तुमच्या आजूबाजूच्यांना सांगायला पाहिजे, तुमच्या परिवारातल्या लोकांना सांगायला पाहिजे, तुमच्या स्नेहीजनांना सांगायला पाहिजे. त्यांना तुमचा विचार पटोत अथवा न पटोत तुम्ही तुमच्याकडनं कर्तव्य करा सांगण्याचं. ऐकायचं की नाही ऐकायचं ते समोरच्यांनी ठरवायचं. म्हणून मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचं काम सोपं करा. तोंडानी ही सगळी माहिती प्रत्येकाला सांगत बसण्यापेक्षा ज्यांना ज्यांना हे मी आता जे काही बोललो हे सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या परिवारातल्या लोकांना, तुमच्या स्नेहीजनांना, तुमच्या ओळखीच्यांना ही नीट सांगता येत नसेल, स्वतःच्या तोंडानी तितक्या प्रभावीपणे सांगता येत नसेल, तर हा व्हिडिओ, या व्हिडिओची लिंक तुम्ही त्या सर्वांना पाठवा. तुमचे कष्ट तुम्ही कमी करू शकता त्या पद्धतीने. पण मी रिक्वेस्ट करेन तुम्ही स्वतः सुद्धा सांगा, कारण कित्येकदा काय होतं आपण लिंक पाठवून टाकतो, समोरचा तो लिंक ती उघडून बघेल नाही बघेल माहिती नाही. त्याच्यामुळे लिंक तर पाठवाच, पण शिवाय खाली एक लाईन लिहा की कृपा करून हा व्हिडिओ ओपन करून बघा. हिंदुत्वाला पोषक असे विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती, सेंटर स्पॉट वरती आपण हे विचार मांडत असतो. त्याच पद्धतीने हिंदूंनी काय केलं पाहिजे याच्या काही टिप्स पण आपण देत असतो. कारण येणारा काळ जो काही आहे तो फार भयंकर असणार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती असेलच. त्या परिस्थितीमध्ये म्हणूनच निवडणुकीच्या राजकारणाच्या व्यतिरिक्तच, म्हणजे निवडणुकीचं राजकारण हे आपल्या डोळ्यापुढे असताच कामा नये. आपण त्यासाठी काय वोटिंग करून माघारी येऊ आपण, त्याच्यामुळे ते फारसं एवढं महत्वाचं नाही वाटत मला. आहे महत्वाचं पण तितकं नाही, त्याच्यासाठी अनेक लोक जागृत आहेत. पण निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक समाज म्हणून, हिंदू म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपली अस्मिता टिकवण्यासाठी, आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला काय काय करावं लागणार आहे, कसं कसं करावं लागणार आहे. आणि त्यातही मी जे सांगणार आहे, मी जे सांगतोय, माझ्या ज्या काही टिप्स या आपल्या सेंटर स्पॉट युट्यूब चॅनलवरती आहेत त्या इतक्या साध्या साध्या सोप्या सोप्या आहेत. काहीही मी अग्रेसिव्ह त्याच्यात काहीच सांगत नाहीये. कारण आपण अग्रेसिव्ह किंवा आक्रमक अशी धोरणं केव्हा आणू शकतो, जेव्हा आपल्याकडे तेवढी शक्ती असते तेव्हा. कशात काही नाही आणि उगाच उचलली जीव लावली टाळ्याला असलं आपल्याला करता येत नसतं. त्यामुळे आधी संघटन फार महत्वाचं असतं, बेसिक्स आधी डिफेन्स महत्वाचा असतो. डिफेन्स पहिला, डिफेन्स एकदा पक्का झाला की मग पुढचं बघता येऊ शकतं. असो, तर मित्रांनो, तुम्हाला जर का यातले विचार पटले असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद.